चला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं घेऊन पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते दादू. बघूया संघाच्या धावसंख्या किती थांबवून ठेवतात का पुढच्या संघाच्या धावसंख्या स्थिरावून देतात. चला पहिला चालू पाहिजे सामनामधला पहिला चेंडू असेल. हा पहिला चेंडू चांगला भिरकोलेला जेलबाद व्हायची संधी आणि संघाला लागणार पहिला चेंडू होती. पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद होईल. त्याला आकाशच्या रूपामध्ये संघाला लागणारा मोठा झटका असेल कारण की ओपनर फलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारचे फलंदाज असतात. का पहिला झटका लागलेला आहे तो वापरल या संघाला कारण की संघाची धावसंख्या आता काय खुलली संघाचं घात सुद्धा खुललेले आणि पहिला झटका सुद्धा लागलेला आहे तो वापरल या संघाला. चल आता बघायला गेलो तरी आता स्ट्राईक येणार होती पाहायला भेटेल केतन. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतात का पुढच्या संघाची धावसंख्या. चलिए एक अच्छा विकेट यहाँ पे मिलता हुआ तैमूर इलेवन के लिए बेहतरीन वहां पे कैच की है आरके ने. चलिए अच्छी फील्डिंग लगाई थी, स्वीप किया था, बेहतरीन शॉट तो अच्छा कनेक्ट किया था, नई गेंद थी, हवा आई थी. चलिए फिर से एक बार दादू राइट मोड़ देंगे, शॉर्ट गेंद खराब गेंद हो सकती है, वाइड गेंद. इस वाइड के साथ यहाँ पे खाता खुलता हुआ माप्रल का. देखिए कितने स्ट्राइक पे है, वन बाउंस रहेगा. चलो फिर से एक बार दादू और कीपिंग के लिए यहाँ पे है ओमकार सर. फिर से एक बार राइट आर्म और विकेट से गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ साइड में बेहतरीन तरीके से हल्के हाथों से खेला है, फील्डिंग मौजूद है, उतना ही अच्छा थ्रो है, बैकअप मिलता है. देखिए बेहतरीन, एक ही रन से संतुष्ट करेंगे. इस एक रन के साथ रन संख्या जा पहुंची है 2 रन. देखिए पहले वे गेंद पर विकेट मिल चुका था, आकाश जैसा अच्छा विकेट यहाँ पे प्राप्त कर चुकी है तैमूर इलेवन. अब चाहिए कि राहुल को बांध कर रखे. राहुल का अगर विकेट मिलता है तो मैच अच्छे तरीके से मैच में आएगी. यहाँ पे पिंपल का देखिए फील्डिंग की सजावट अच्छी रखी है. ठीक है दादू राइट मोड़ दो विकेट से दौड़ना शुरू किया है और विकेट को पार किया. गेंद हो बेहतरीन, यहाँ पे शॉट के लिए ऑफ साइड में फील्डर मौजूद है, देखते क्या होता है. और एक खराब फील्डिंग यहाँ दोनों फील्डरों के बीच से ये चमचमाता चौकार लगता है. 4 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है 6 रन पे. देखिए इस बल्लेबाज की विकेट लेना जरूरी है. अगर ये बल्लेबाज चलता है तो जिस तरीके से वैभव ने गए बल्लेबाजी की थी उस तरीके से ये राहुल बल्लेबाजी करके मैच को अपने साइड ले सकते. तो देखिए गेम प्लान से खेले, अच्छे अच्छे विकेट को जरा बांध कर रखे, रन कम दिए क्योंकि 18 गेंदों में ज्यादा से ज्यादा एक 25-30 रन यहाँ पे चेसिंग स्कोर हो सकता है क्योंकि गेंद अच्छे है. सिक्सर सुप्रीम की गेंद इस बार उठाया है, देखिए वहां पे फिर से एक बार आरके मौजूद है और एक खराब फील्डिंग. कितने रन? 4 रन, 4 लेकिन रन 4 तो बेरा होगा पार. इस 4 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 10. देखिए राहुल ने 2 गेंदों पे 2 चौके, पर खराब फील्डिंग की वजह से ये 2 चौके लगे हैं. ऑफ साइड में जो 2 फील्डर थे उनको बीच से गई. इस बार आरके ने गलती की, कैच छोड़ी, कैच छोड़कर एक चौका भी लग गया. रन संख्या जा पहुंची है 10 रन पे. ठीक आहे 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेले आहेत. जी दादूने 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केली. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश करते. संघाची धावसंख्या जरी 10 धावा, पुढचा चेंडू देखील अलॉंग द कार्पेट शॉट असेल, स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जाईल 1 धावा. जेव्हापर्यंत पकडताय चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतोय, पकडतायत थ्रो करतायत तेव्हापर्यंत निश्चितपणे 1 धावा सुद्धा पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ते 11 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. से फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस.
जगात थोडे तर बघायला गेलं थोडे तरी मागणे पडले असतील ते दादू, कारण की 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत. परत एकदा राईटर मोडतो, विकेटचा मारा करतील ते. केतनसाठी हा चांगला फिरकवलेला आहे, क्षेत्ररक्षक असेल बघा टिकला जो आणि झेल बाद. त्याला सांगायला लागणारा दुसरा झटका, दुसरा हजरा, दुसरा खेळाडू बाद होईल. आता ही षटक क्रमांक 1 सुद्धा संपेल. संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पहिले षटक संपले प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. आता बघूया, कारण की आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल, अपेक्षा असेल, गरज असेल ती मापरेला संघाला. अजून की ओपनर फलंदाज राहुल हे स्ट्राईक येण्यामध्ये आता पाहायला भेटतील. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटेल जे की ओमकार. बघूया आता ते सुद्धा एक फलंदाज असतील की 3 नंबरवरती झालेले आहेत. मोठे प्रहार त्यांचे सुद्धा माध्यमातून पाहायला भेटतील का. षटक क्रमांक 1 संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात ते 11 धावा. बॉलर नेम त्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेले ते अथर्व. बघूया षटक क्रमांक दुसरं घेऊन आले अथर्व. बघूया षटक क्रमांक पहिले सुद्धा संपलेलं आहे. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे, कारण की 11 धावा झालेली आहे. लॉस ऑफ 2 विकेट, 2 झटके, 2 गडी बाद सुद्धा झाले त्या मापरल्या संघाचे. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, हा पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट असेल. पुरणपूर जाईल, हेलिकॉप्टर सुद्धा लँड सुद्धा होईल. चेंडू जाईल सेम आहे का फार डाबत षटकार 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. पहिल्या चेंडूवरती पहिल्या मोठ्या प्रहाराने अथर्वची सुरुवात केलेली आहे ती राहुलने, जे ओपनर फलंदाज आहे. जर तिथं झेलबाद झाले असते, जर तिथं कॅच पकडताय ते 14 आणि 15 रन जे वरचे झाले ते तर थांबले असते. तेव्हा कॅच सोडू नका, कॅच होती मॅच असते. कॅच टूटा सपना टूटा, मुकद्दर रूटा और रन को भी लुटा. तो कॅच पकडा आणि मॅचला जिंका. त्याला संघाची धावसंख्या झाली, धावफलकाची धावा होते 17 धावा. अजून षटक क्रमांक दुसऱ्यामधले 5 चेंडू ना बाकी असतील. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आणि थोडी आता मागणी पडलेली आहे ते अथर्व. बघा पुढचा चेंडू राईट मोडूया, नो असेल आणि हा जाईल डिक्लेअर झोन मध्ये आणि फ्री हिट राहुलकडे असेल ती फ्री हिट. बघूया आणि एक मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटला राहुलकडेच असेल. बघा फायदा किती करतो, कारण की पुरणपूर फायदा करायची गरज असेल ती राहुल यांना, कारण की संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. 19 धावा. अजून या षटकामधले 5 चेंडू मागे 1 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च केलेले त्या अथर्व याने. आता मागणी पडलेले आहे त्या अथर्व. पुढचा चेंडू परत एकदा राईट मोडतो, विकेटचा मारा केल आणि हा चेंडू सुद्धा चांगला भिरकवलेला. चेंडू जाईल से मारे का पार. षटकार. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. अथर्वने जे की 2 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते अथर्व. फुल टॉस पण पुरेपूर फायदा सुद्धा घेत. अलॉंग द कार्पेट शॉट असेल, जेपर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेव्हापर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाने समाधान घेतलेला. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. अजून या षटकामधले उर्वरित 3 चेंडू बाकी असते, जे 3 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केलेले त्या अथर्व याने. आता कमबॅक करायची आवश्यकता असेल, अपेक्षा असेल ती अथर्व याला काय. आता स्ट्राईक येणार पाहायला भेटेल ओमकार. इनिंग मधला म्हणजे या मॅच मधला पहिला चेंडू खेळेल. जे की 3 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केले अथर्वने. हा फुलटॉस पण स्टेट कॅच, जेल बांधवायची संधी. 1 बाउन्स होता पण चांगलं क्षेत्ररक्षण. एक जेव्हापर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेव्हापर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाने समाधान घेतलेला. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात 27 धावा. ओमकार जे की थोडं जरा असतं, म्हणजे थोडं तरी बॅटीला पंच असतं तर 100% कारण की चेंडू बाहेर गेला असता. फुलटॉस होता पण पुरेपूर फायदा नाही. त्या निर्धाव चेंडूची मागता होती. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होता ती 27 धावा. हा या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go असेल. आता जास्त मागणे पडले आणि कमबॅक सुद्धा पाहायला भेटतोय तो अथर्वच्या माध्यमातून. 16 धावा खर्च केलेले 5 चेंडूमध्ये.
फुलटॉस आणि आपण चेंडू जाईल 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 से मारे का पार षटकार. हे 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगीने पुढे षटक क्रमांक दुसरे सुद्धा संपेल. संघाची धावसंख्या झाली 33 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ब्रेक 2 षटक क्रमांक दुसरे संपलेले. षटक क्रमांक दुसरे प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झालेली 33 धावा. अथर्व जे की आता थोडे मागडे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघायला गेलो तरी त्या 33 धावामध्ये टोटल 30 धावा तरी राहुलचीच आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय राहुल. गोलंदाजाचं नाव ओमकार. बघूया गोलंदाज ट्रॅक होते राईट राऊंड विकेटचा मारा करे ओमकारसाठी. स्ट्राईक येणार सुद्धा ओमकार असेल. ओमकार ओमकार बघूया काय करतात. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट शॉट असेल पण मिसफील होते. जेव्हापर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेव्हापर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ते 34 धावा. अजून षटक क्रमांक दुसऱ्या मधले 5 चेंडूंना बाकी असतील. पहिला चेंडू 1 धावा खर्च केलेला आहे ते ओमकार याने. आता स्ट्राईक येणार होती जे की मगासपासून चांगल्या प्रकारचे मोठे हिट पाहायला भेटत तेच स्ट्राईक येणार होते असेल ओमकार. पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारी किती निर्धाव चेंडूची मागता होईल. इथे संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. आता संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या झाली 34 धावा. आता जे की चांगल्या प्रकारचा कमबॅक सुद्धा पाहायला भेटते ओमकारच्या माध्यमातून. जे की 2 चेंडूमध्ये तब्बल 1च धावा खर्च केलेली आहे ते ओमकारने. पुढचा चेंडू हा इथं परत एकदा अतिरिक्त असेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेन नाही पण 1 धावाच्या मध्ये तरी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 35 धावा. अजून षटक क्रमांक म्हणजे इनिंगमध्ये 4 चेंडू येणं बाकी असते. 2 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केलेले ते ओमकार याने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते ओमकारच्या माध्यमातून. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते ओमकार. पुढचा चेंडू असेल हा वाईटचा होता पण हा चांगला भिरकवलेला असेल. तिथं क्षेत्ररक्षक असेल. 1 धावा जेव्हापर्यंत मिसफील होते. 1 धावा पूर्ण. 2 धावा आणि हा चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू जाईल सेम आले का पार चौकार. ह्या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 39 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली ती 39 धावा. विसापुर और शिवतेज दोनों कप्तान से गुजारिश है कि टॉस उड़ाने के लिए आ जाइए और होने के बाद हमारे संतोष घोसालकर सर इनसे गुजारिश होगी कि इसके बाद टॉस उड़ाना है. हा चेंडू सुद्धा जाईल 1 बाउन्स सेम आले का पार षटकार चौकार. ह्या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 43 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते राहुलच्या माध्यमातून जे की मगाशी वैभवच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला भेटली. तशीच फलंदाजी पाहायला भेटली ते राहुलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे. आता थोडे बीट होत आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकोची धावा होतात ते 43 धावा. या इनिंग मध्ये लास्ट चेंडू असेल. लास्ट चेंडूचा खेळ इनिंग मधला कारण की लास्ट चेंडू 1 टू गो असेल. लास्ट चेंडू असेल. हा चेंडू सिद्धा जाईल का. अरे रे 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 चेंडू जाईल सेम रे का पार षटकार. या 6 धावाची म्हणजे संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 49 धावा. आता जर पिंपलगाव या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 18 चेंडूमध्ये तब्बल 50 धावांची आवश्यकता असेल. ती पिंपलगाव या संघाला 18 चेंडू आणि 50 धावा. चला जे की ह्याच्या पहिले 52 धावांचा लक्ष ठेवलेला होता ते केलवत या संघाने.
क्षितेज टॉस विन डिसिजन काय द्या. महाप्रसाद संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. महाप्रसाद संघ चला महाप्रसाद संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. महाप्रसाद संघ कारण की अजून लई सामने व्हायचे बाकी आहेत. तुमचा दुसरा सामना आहे. अजून लई 5 सामने व्हायचे बाकी आहेत पहिल्या फेरीमधले. म्हणजे पुढचे किती आहेत ते माहीत नाही पण पहिल्या फेरीमधले अजून 5 सामने होण्याचे बाकी आहेत. तर थोडा लवकर घ्या आणि क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. राहुल आपल्याला क्षेत्ररक्षण लवकर आपल्या संघाचा क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्या लवकर. चला आकाश जे की पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते बघा गोलंदाजी चांगली पाहायला भेटू की आकाशच्या माध्यमातून. स्ट्राईक येण्यावरती पाहायला भेटेल ओमकार. हा चेंडू असेल अलॉंग द कार्पेट शॉट स्ट्रेट असेल पण मिसफील होते. एक चेंडू एक धावा पूर्ण होईल. दुसऱ्या धावासाठी दुसरी धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण होईल. 2 धावाच्या मध्ये स्वतःचं खातं सुद्धा खुलेल आणि संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. एक चेंडू आणि 2 धावा. चला पुढचा चेंडू हा पण चेंडू चांगला बिरगोल पाहून जाईल का नाही पण क्षेत्ररक्षण असेल राहुल. जेपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 3 धावा.
पुढचा चेंडू परत एकदा राईट मोडतो विकेटचा मारा. हा चांगला भिरकवलेला झेल वाजवायची संधी आणि या दादूच्या रूपामध्ये लागणारा संघाला पहिला झटका, पहिला हजरा. ओमकार मालुसुरे कुठं पण असतील कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. ओमकार मालुसुरे. की ह्याच्यानंतर होणारा सामना शिवतेज विरुद्ध विसापूर, जे की शिवतेज संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केलेले आहे विसापूर संघाला फलंदाजीसाठी. हा पहिला चेंडू चांगला विरकवलेला आहे पण पुरणपूर सुद्धा फायदा सुद्धा घेतलेला. हा चेंडू पहिला मोठा प्रहार पाहायला भेटला. संघाची धावसंख्या पुढे ह्या 6 धावांमुळे संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता ते 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा. अजून षटक क्रमांक पहिल्या मधले 2 चेंडूने बाकी असतील. अथर्वजे की गोलंदाजीमध्ये थोडी मागणी पडली होती. बघूया कमबॅक पाय भेटतो का. कमबॅक म्हणजे आपले जेवढे दिलेले आहे तेवढे काढतो का. पहिला चेंडू मोठा प्रहार पाहायला भेटला अथर्वच्या माध्यमातून. हा सुद्धा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. जेलबाजवाची संधी असेल पण तिथं 3-3. अरे रे 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 ये क्या हुआ. हे प्रभू श्री जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ. हा चेंडू चांगला हवेमध्ये असेल. बघा खाली असेल का. जेलबाजवाची संधी आणि जीवनदान भेटेल अथर्व या संघ अथर्वला. कारण की अथर्व बघूया आता जीवनदान भेटलेलं आहे. बघूया किती मॅचला कुठपर्यंत नेतो. कारण की मोठा प्रहार पाहायला, एक षटकार आणि एक चौकार सुद्धा अथर्वच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे. संघाची धावसंख्या झाली षटक क्रमांक 1 संपल्यावर षटक क्रमांक 1 संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 14 धावा. आता जर पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल. आता जी त्याला सामन्याला सुरुवात करा. जर म्हणजे प्रति ओव्हर 18चा रन रेट घ्यावा लागेल. म्हणजे प्रति ओव्हर 18 धावांची आवश्यकता असेल ती पिंपळगाव या संघाला. म्हणजे म्हणजे एक षटकामध्ये 3 षटकारांची आवश्यकता असेल ती पिंपळगाव या संघाला. म्हणजे आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. स्ट्राईक येण्यावरती परत एकदा अथर्व सज्ज होतोय फलंदाजीसाठी. हा पहिला चेंडूवरती पहिला निर्धाव चेंडू फेकतोय. वन बाउन्स सुद्धा असेल. आता वन बाउन्स म्हणजे पहिला बाउन्स टाकलेला आहे. पुढचा चेंडू असेल वन बाउन्स तर तो नो असेल. जे की राहुल चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तशी गोलंदाजी सुद्धा करते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. परत एकदा राईटम राऊंड ओव्हर द विकेटचा मारा के. झेलबाद व्हायची संधी अथर्वच्या रूपामध्ये लागणाऱ्या संघाला. दुसरा झटका, दुसरा हादरा, दुसरा खेळाडू बाद होईल की आता इथे अथर्वची गरज होती. कारण की त्याच्या माध्यमातून 2 मोठे प्रहार बघायला भेटले होते. आता संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली 9 फलकावरती धावा होतात ते 14 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो राहुल आपल्या संघासाठी. 2 चेंडूमध्ये 0 धावा खर्च केलेल्या आहेत. एक विकेट सुद्धा, एक झटका सुद्धा, एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. आता जे की आरके असते स्ट्राईक होती जे की त्यांच्या हातामधून एक झेल सुटली आणि स्कोर लई पोहोचलेला आहे. जर तिथे झेल पकडता ते लई कमी रन झाले असते तिथे राहुलच्या रूपामध्ये संघाला लागला असता एक मोठा झटका आणि संघाची धावसंख्या सुद्धा थांबली असते. आरके आता तेच बघूया जे की कॅच म्हणजे झेल सोडलेला आहे ते पुरेपूर फायदा करतात का. आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून देतात का. आता 10 चेंडू आणि 36 धावांचे. आता रन रेट थोडा वाढलेला आहे. स्ट्राईक रेट असते. आता बघूया स्ट्राईक रेट कुठं पोहोचतो यांचा. पहिला चेंडू परत एकदा राईट मोड विकेटचा मारा के. राहुल पहिला परत एकदा वन बाउन्स असेल नो.
म्हणजे आता फ्री हिटची संधी आणि एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. चला एक धावा, हे एक धावा असेल आणि आता म्हणजे संधी असेल फ्री हिटची संधी. बघूया किती फायदा करतो आरके कडे असेल. संघाची एक धावाच्या मध्ये पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. पुढचा चेंडू परत एकदा राईट मोर्द विकेटचा मारा करेल. हा जेल वाजवायची संधी परत एकदा. नाही नाही फ्री हिट असेल. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धावाच्या मध्ये एक धावाने समाधान सुद्धा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ती 16. संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोगी चांगल्या प्रकारची गोलंदाजी, जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी करते तो राहुल आपल्या संघासाठी, जे की पुरणपूर आपला हा आता असेल, आता नो असेल. परत एकदा संधी असेल फ्री हिटची संधी आरकेकडे. आता आरकेला पुरणपूर फायदा करावा लागेल आणि त्या मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती पिंपळगाव संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. अजून या षटका मधले 4 चेंडू यांना बाकी असतील. वाईड आहे, नो कॅन्सल. चला आता षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असते. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. आता जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा 9 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल ती पिंपळगाव. आता थोडे लाईनच्या बाहेर जात आहेत, लेनच्या बाहेर जात आहेत राहुल. आता थोडे कारण की अतिरिक्त 3 चेंडू अतिरिक्त फेकलेले आहेत ते राहुल याने. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. इम्रान बोधू जे काय कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, आपला त्यांचं आगमन करतो, तर मनापासून स्वागत करतो. जे की निगडीमधून आलेले मजिद भाटकर यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो जे की ते इथं आले आणि मॅचची शोभा वाढवली. त्याला संघाची धावसंख्या झाली 18 धावा. ती 9 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल पिंपळगाव संघाला. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे, हवामध्ये असेल. बघूया जेलबाद व्हायची संधी आणि इथं जेल सुटतोय. मूव बदल्यामध्ये तिथं मिसफील्ड सुद्धा होईल. अरे रे रे, इथं कबड्डी खेळतायत पण जेवपर्यंत पकडतायत थ्रो करतायत तेवपर्यंत 2 धावा निश्चितपणे पुनवले. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल ती पिंपळगाव या संघाला. आरके स्ट्राईकरवरती पाहायला भेटतील. बघूया मोठे प्रहार पाहायला भेटतात. आता मोठ्या प्रहाराचीच आवश्यकता असेल ती पिंपळगाव या संघाला. 8 चेंडू आणि 30 धावा. पुढचा चेंडू चांगला भिरकवलेला असेल, गॅप सुद्धा भेटतो का, पण क्षेत्ररक्षक सुद्धा तिथं असेल. जेवपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तेवपर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. 7 चेंडू आणि 29 धावा. 7 चेंडू 29 धावांची गरज असेल ती पिंपळगाव या संघाला. 7 चेंडू 29 धावा. चला पुढचा चेंडू, हा इथं थोडे बॅट्समन बीट होत आहेत. चला बाईच्या लेग बाईकच्या रूपामध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. 1 धावाच्या मध्ये षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपेल. संघाची धावसंख्या झाली 22 धावा. चला आता मगाशी जसे 6 बॉल 28 पाहिजे होतं तसंच आता 6 बॉल 28 हवेत, की मगाशी एक चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता होती. म्हणजे त्या गोलंदाजाने फक्त 6 चेंडूमध्ये गोलंदाजाचं नाव
तर ओमकार वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक क्रमांक तिसरं घेऊन आले ओमकार. 6 चेंडू आणि 28 धावा म्हणजे 6 चेंडूने 5 मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती पिंपळगाव संघाला. तर स्ट्राईक इनवरती पाहायला भेटेल आरके. बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत देऊन पोहोचवतो, कारण की 6 चेंडू आणि 28 धावांचा हा चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल गॅप मध्ये, वन बाउंस सेम मारे का पा चौका. अरे 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 26 धावा. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज म्हणजे 5 चेंडू मध्ये 4 मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती पिंपळगाव संघाला. चला पुढचा चेंडू परत एकदा. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल 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 सेमा रेगा पहार षटकार आणि चांगला झेल पाहायला भेटला तो उसेजच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारचा बघायचे क्रीम लावलेले त्याच्यामुळे त्यांना चांगला चेंडू दिसलेला आहे. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. झेल पकडलेला आहे. जर हे मॅच झाल्यानंतर कृपया त्यांनी या आणि कॉमेंट्री बॉक्स मधून बॉलाचा खाली बॉक्स घेऊन जा. चला आरके चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी धावसंख्या पुढे सरसावून दिलेली आहे. 4 चेंडू आणि 18 धावामध्ये 4 चेंडू मध्ये 3 मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू अतिरिक्त असेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. आता 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल ती पिंपळगाव संघाला. अजून की दोन्ही संघाकडे सामना झुकलेला कुठेच सामना झुकलेला नाही आहे. कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो.